भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती या निमित्तानं दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मंत्रिमंडळात इतर मंत्र्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली। यावेळेला मुंबई पोलिसांकडून महामानवाला मानवंदना देण्यात आली तसंच चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भारतामध्ये समतेचं राज्य प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा केला, समाजामध्ये भेदाभेद दूर केला, मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रथा संपवल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं। आणि म्हणूनच आपण नेहमी असं म्हणतो की आज भारत प्रगती करतोय, त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो। सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं होतं। त्याच तत्वावर आपण चाललोय, कारण शेवटी सत्ता ही सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आहे, बदल घडवण्यासाठी आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी सत्ता असते। आणि तेच बाबासाहेबांनी सांगितलं होतं। आम्हाला महाराष्ट्रात रामरायाचं, शिवरायाचं, भीमरायाचं राज्य आणायचं आहे। या आजचा दिवस केवळ एक महापुरुषाचा जन्मदिन नाही, तर तो या देशातील प्रत्येक शोषित, वंचित आणि स्त्रीच्या सन्मानाचा उत्सव आहे। हा दिवस केवळ स्मृतीचा नाही, तर प्रेरणेचा, संकल्पांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा दिवस आहे। बाबासाहेबांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे आणि ज्ञानाच्या आणि स्वाभिमानाचा आणि समतेचा उत्सव आहे।